मन मंदिरा गजर भक्तीचा. सगळ्या मुलांच्याच बाजू घेतात, नवऱ्याची बाजू कोणी घेत नाही. वय झाल्यानंतर नवरा मूर्खात काढतात बायका. आपण नाही तशा. बघा कोणतरी शेवटी असलं, बरोबर कळलं नाही का? अहो काय गंमत आहे बघा. काय असतं, वय झाल्यानंतर मुलं बायको एका बाजूला आणि हा म्हातारा एका बाजूला. मग आता कोणाकोणाला तोंड देणार? आणि त्या बाईला नेहमी मुलांचं बरोबर वाटतं, याचं इस्टेट कमवून सुद्धा बरं वाटत नाही. काय भाग्य आहे. एवढीवर सगळ्या कार्ट्यांची नावं लिहिली असतात, पण त्या बापाचं बरं वाटत नाही. काय भाग्यवान बाप आणि काय भाग्यवान पोलं. पण गिरजाबाई तशी नव्हती. हरी निघाल्यानंतर नाथ उठू लागले, हात धरा, बसवलं. मूर्ख आहे तो, तुम्ही त्याच्या मागे जायचं नाही, त्याने तुमच्या मागे यायला पाहिजे. अगं पण तुझा मुलगा आहे, असू दे ना, पण पहिले तुम्ही आहात माझे पती. काय भूमिका, काय भूमिका. पहिले तुम्ही आहात, तुम्ही म्हणता तेच बरोबर. असा असेल तर संसार सुखाचा होतो. मी असं म्हणणार नाही की दारू पिणाऱ्या नवऱ्याची बाजू घ्या, असं कधीच म्हणणार नाही, कधीही म्हणणार नाही. पण जो खरंच सज्जन आहे, ज्याने हाडाची काढं केली, त्याला सुद्धा तुम्ही नावं ठेवता बायका, म्हणजे तुम्हाला काय म्हणावं. आता सगळे मिळाले की तुम्हाला, हक्क मिळाले, सगळे मिळाले, सगळे मिळालं, वारस तुम्ही झाला, तर काय काय कमी काय आहे. फक्त अजून एक कमी आहे, आमच्या वारकरी संप्रदायात वारकरी बाईला कीर्तन करून देत नाहीत. एवढा वारकरी संप्रदायातली महाराज मंडळी काही उच्च कोटीला पोचलेले आहेत. आमच्या भगवतीला काय विरोध असतो, बाई कीर्तन करते म्हणून. मी त्यांना एकच सांगतो, आयुष्यभर कीर्तन करून अजून तुमच्या डोक्यातली बाई गेली नाही तर परमार्थ कसला करता. आई वाटेल तेव्हा परमार्थ होईल, आई वाटेल तेव्हा परमार्थ होईल. हां, पण काय तिला काही तसं काळजीकारक केलीच नाही. कारण बाप कसा खंबीर आहे मागे, परंपरा खंबीर आहे मागे. कोणी असं मागे बोलतील हो सगळे, ते कोणालाही बोलता येतं. पुढे बसल्यानंतर नाही 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 तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. मग म्हणतो काय, स्त्री शूद्र हंते जेजना आधी करोनी वेश्याई, हे जर तत्त्वज्ञान आहे. हरीला म्हणाले, हरी संस्कृत देवी केले, प्राकृत काय चोरा बासवणी झाले. अरे गाय काळी का तांबडी, परी दुधा वाकुडी चवी नाही. काय काळी आहे का तांबडी आहे प्रश्न नाही, दूध बघ. 2 रुपये भाव वाढलाय आज. काळ्या गाईचं म्हणून कमी आणि पांढऱ्या गाईचं म्हणून जास्ती नाही. इथून तिथून तरी पण तो हटवादी मुलगा ऐकतो काय. संस्कृत देवे केले आणि प्राकृत चोरापासून झाले. अरे भाषा तीच. मला सांगा आता, संस्कृतमधला अ आणि मराठीतला अ हा प्राकृत आहे का संस्कृत आहे. अब माझ्या दृष्टिकोनातून प्राकृतच आधी आहे. माझ्याशी वाद घालायला येऊ नका, मला पटलं ते सांगितलं. चुकीचं असेल तर सांगू द्या ना मला, काय बिघडलं. ऐकणारे ऐकताय, तुम्ही ऐकू नका. अहो काशीला झाली याच्यावर वाद, सगळे गप्प बसले. शंकराचार्य होते. एक सांगू का, प्राकृत आधी का. प्रकृतीच्या आधाराने जे प्रकट होतं ते प्राकृत. संस्कृत का प्राकृत. कशाच्या आधाराने अप्रकट झाला, मग कशाच्या आधाराने प्रकट झाला, प्रकृतीच्या आधाराने. म्हणजे प्रकृतीच्या आधाराने प्रकट होतं ते पहिलं, ते प्राकृत. मग त्याला फाटे फुटे फोडले, खाली रफार वर रफार, माझं म्हणणं झालं संस्कृत. तीच लिपी जरा निराळ्या पद्धतीने लिहिली, झाली हिंदी. नाही का, बाराखडी तीच आहे की, कुठे फरक आहे बाराखडीमध्ये. हां, मग आता संस्कृतची बाराखडी निराळी आणि मराठीची निराळी का, बिलकुल नाही आहे. हे तुमच्या सगळ्या समजुतीचा घोटाळा आहे. म्हणून गेले नाहीत, जाऊन दिलं नाही.
आणि शेवटी चूक कळली, पुष्कळ मोठी गोष्ट आहे. पण 8 वाजले. गोट मोठी पण थोडक्यात सांगतो. चला, तुम्ही घड्याळाकडे बघू नका, मी सांगतो तेच करेक्ट आहे. मला आतला सांगतो 8 वाजले, बंद कर. एवढं सांगितलं आहे, त्यांना रसग्रहण करू दे. आज घरच्या ह्या बायका आलेल्या आहेत, त्यांना वर्षी तशाच वागू दे. काय बायका मागे बसलेल्या सुद्धा अशा बघतात माझ्याकडून. माझ्या गाडीजवळ या, पण डोशणी बिष्णी मारू नका बरं का, सांभाळून जा. काय अवघड आहे बाबा, काय अवघड आहे. हां, गिरजाबाई ती गिरजाबाईच. शेवटपर्यंत नाथांच्या विचाराशी एकमत. पत्नी ती आणि पती तो. मी असं म्हणत नाही की पतीने कसंही वागावं. पतीने पत्नीच्या विचाराशी एकरूप असावं. तिला कळत नसेल तर समजून देऊन आपल्या विचाराशी मिळवून घ्यावी. आणि नसेल तर विषय सोडून द्यावा. जा, तुझ्याकरता दिलं सोडून, संपलं, खलास. काय त्याच्यात मिटवायचंच म्हटलं तर काय अवघड आहे. दे सोडून, दे सोडून. असा दे सोडून हा मंत्र घेऊन जा घरी आज. मन मंदिरा गजर भक्तीचा.